तर नमस्कार मित्रांनो, फिट नेशन इंडिया या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. काल तुम्ही सुरुवात तर केली, पण आज उठल्यावर तुमचं मन म्हणत असेल आज नाही, उद्यापासून करू. असं तुमच्यासोबतच नाही तर सगळ्यासोबतच होतं. मित्रांनो, फिटनेस आणि निरोगी राहण्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू हा आळस नाही, तर उद्यापासून हा शब्द, एकच शब्द उद्यापासून, हाच मोठा शत्रू आपला स्वतःचा आहे. कारण हा शत्रू आहे ना, भल्या भल्या शत्रूपेक्षा मोठा आहे. आजचा दिवस ठरवतो की तुमची खरीच सुरुवात होती का फक्त उत्साह होता. माणूस उत्साहाच्या भरात बोलतो, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी अंथरुणातून उठताना त्याची तळमळ, त्याची तगदग जी काही होते, कुणाकुणाला तर स्वतः आपण लावलेला रात्री अलार्मसुद्धा सकाळी ऐकू येत नाही. त्याने 4चा अलार्म लावलेला असतो, तो उठतो 8 वाजता, 10 वाजता. तुम्हाला एक उदाहरण देतो. 2 मित्र आहेत. समजा एक मित्र पहिल्या दिवशी जोरदार 2 तास व्यायाम करतो, 2 तास, आणि तो 10 दिवस काहीच करत नाही. आणि दुसरा मित्र फक्त 20 मिनिट चालतो, थोडेफार पुशअप करतो, आणि त्याला शरीराला जे हवंय, नीट आहे का, त्याच्या शरीराला जे हवंय तेवढंच मोजकं जेवण करतो. तर या दोघांमध्ये 3 महिन्यानंतर कोण जिंकेल? नक्कीच दुसरा. कारण तुमच्या शरीराला आहे ना, एक दिवस जोरदार धक्क्याची गरज नाही आहे. रोज थोडं थोडं केल्याने ते होणार आहे. या गोष्टीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. जर सातत्य ठेवलं नाही आणि फक्त शरीराला कधीतरी उठून एकच जोराचा धक्का दिला तर नाही होणार. म्हणून आजच स्वतःला एक वचन द्या की मला परफेक्ट बनायचं नाही, मला फक्त सातत्य टिकून ठेवायचं आहे. आज फक्त एकच प्रकारचं वर्कआउट करा. आज फक्त एकच प्रकारचं हेल्दी जेवण करा. आज फक्त एकच कारण कमी द्या. असे करत 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 तुमचे 90 दिवस कधी जातील ते तुम्हालाच कळत नाही. कारण असे पण तुम्हाला पडून पडून 90 दिवस जाणारच आहेत. त्यामुळं असे 90 दिवस घालवलेले कधीही बरेच. ज्याला रनिंग होते त्याने रनिंग करा. ज्याला चालणं होते त्याने 20 ते 30 मिनिट चाला. दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी प्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जंक फूड टाळा. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. माणूस आयुष्यभर कष्ट करतो, ऑफिसला जातो, व्यवसाय असेल तर व्यवसायाला जातो, पण तो त्याच्या शरीराकडे लक्ष देत नाही. आपल्या मुलाबाळाला, आपल्या बायकोला, आपल्यानंतर काहीतरी होईल या विचाराने तो कष्ट करत राहतो. दिवसाला 20 मिनिट, 30 मिनिट तर नाहीच, किमान 10 मिनिटसुद्धा तो वेळ देत नाही आपल्या शरीरासाठी. तो त्यानंतर रिटायर होतो. जेव्हा तो वयस्कर होत जातो तेव्हा त्याचं शरीर त्याला साथ देत नाही आणि तो आजारी पडतो किंवा गंभीर अशा आजाराला सामोरं जावं लागतं. तुम्ही कधी ऐकलं असाल की गरीब लोकांचे ह्या प्रकारचे आजार, श्रीमंत लोकांचे ह्या प्रकारचे आजार. गरीब हा दिवसभर काम करतो कारण तो मजूर असतो, त्याचा घाम गळतो. श्रीमंत हा एसीत बसतो, तो हालचाल करत नाही, तो लोकांना कामावर लावतो आणि त्याची हालचाल न झाल्यामुळे त्याला त्या मोठ्या आजाराला सामना करावा लागतो. सगळे श्रीमंत तसे असतात असे नाही, आणि सगळे गरीब तसे असतात असे नाही. श्रीमंत पण व्यायाम करतात, वर्कआउट करतात, काम पण करतात, पण ज्यांना आजार होतात त्यांचं सांगतोय मी. शेवटी एवढंच सांगतो की मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करून देते, पण सातत्य हे तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचते. नमस्कार मित्रांनो, आजसाठी हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आपण ठरवलेलं डाएट का फेल होतं? त्याचं योग्य उत्तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढल्या आठवड्यात त्या विजेत्याची घोषणा होणार. जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला माझ्याकडून एक छोटंसं बक्षीस मी नक्की देणार. तर करा मग पटापट कमेंट्स. धन्यवाद.